वडील घराच्या बाहेर गेले, तुझा बाप किती शहाणा आहे मला माहिती आहे. बापाची डिसरिस्पेक्ट म्हणून मुलगा बापाची रिस्पेक्ट नाही करत. कुठे आई मुलाला ओरडतीये, बाप घरात आला की तुला कळतं का ग, अकलीचा भाग आहे का, कशाला त्याच्यावर ओरडती. त्या मुलासोबत समोर आईची डिसरिस्पेक्ट. त्यावेळेस त्याला वाटतं की माझ्या वडिलाच हिची रिस्पेक्ट करत नाही तर मी काय करू. ज्यावेळेस वडील बाहेर जातात आणि आई वडिलांबद्दल काहीतरी बोलते, आईच रिस्पेक्ट करत नाहीये तर मी काय करू. आणि तुम्ही म्हणतात आमची मुलं आमचं रिस्पेक्ट नाही करत. अरे तुम्ही करा ना एकमेकांची रिस्पेक्ट. त्यांना ते दिसू द्या तुमच्या हातात हात, एकमेकांचा स्पेस, टाइम, की ही मम्मा आणि डॅडाचा टाइम आहे, तू मध्ये नाही यायचा, आता तू तुझं तू बघ. ज्यावेळेस आई मुलाला चुकीच्या गोष्टींवरून ओरडत असू द्या, आईचा मुद्दा पूर्ण चुकीचा असू द्या, त्यावेळेस वडिलांचं काम आहे की ती बरोबर बोलतीये, तू बघ नीट ऐक ती काय म्हणतीये. परत आज जाऊन तिला सांगा चुकलंय अगं, तू असं चुकीचं सांगितलं, आता उद्या आपण रिपेअर करू. पण तुम्ही त्यांच्या समोर धाड डिसरिस्पेक्ट करता. तुझा बाप किती लायकीचा, मी हे शब्द ऐकलेत. तुझी आई किती शहाणी मला माहितीये. आणि मग तुम्ही काय अपेक्षा ठेवता की माझ्या मुलांनी माझं रिस्पेक्ट करावं. तुम्ही एकमेकांची करा ना आधी. अरे ठीक आहे यार, तुमचं पटत नाही, पण आता तुम्ही चूज केलंय ना की राहायचंय मुलासाठी एकत्र, कर लेंगे यार, झेल लेंगे, देख लेंगे, लेट इट बी.